अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। भारतीय बौद्ध महासभा जिला शाखा परभणी की ओर से परभणी शहर के जिला कलेक्टर ऑफिस के सामने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पुतले के सामने 134वीं जयंती के कार्यक्रम का आयोजन किया गया। सुबह 8 बजे ये कार्यक्रम आयोजित करते हुए शुरू में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनके पुतले को पुष्पमालाएं अर्पण करते हुए जिला अध्यक्ष अशोकराव कांबळे इनके हाथों ये पुष्पमालाएं अर्पण करते हुए पंचरंगी ध्वज का इस समय ध्वजारोहण किया गया। समता सैनिक दल की ओर से आनंदा भेड़जे इन्होंने मानवंदना की। भिक्षु संघ की ओर से भंते पी धम्मानंद जी इन्होंने त्रिशरण पंचशील को इस समय पढ़ा। कार्यक्रम को भारतीय बौद्ध महासभा के महाराष्ट्र राज्य सचिव बाबा साहब धबाले, जिला कलेक्टर, उसी तरह से पुलिस अधीक्षक, मनपा के आयुक्त धैर्यशील जाधव, ज्येष्ठ नेता BS सहजराव, विश्वनाथ झोड़पे, सुनील एस पवार, SS साळवे, DK टोंपे, BG शिंदे, शिवाजीराव वावळे, दशरथ गायकवाड़, नागसेन हत्यांबिरे, प्रोफेसर PA पंडित, VV वाघमारे, DN बहादुरे, SM कांबळे, PL वाघखड़े, अतुल वैराट, ज्ञानोबा खरात, DN वाघमारे, महेंद्र सानके, इनके अलावा सभी पॉलिटिकल, सामाजिक और विविध क्षेत्र के मान्यवर बौद्ध उपासक उपासिका बड़ी संख्या में हजारों की तादाद में यहाँ उपस्थित थे। कार्यक्रम का संचालन जिला सरचिटनी DI खेड़कर इन्होंने किया। आखिरी को शरण से लेकर कार्यक्रम का समापन किया गया। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठवाले गढ़ की ओर से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनकी 134वीं जयंती के उपलक्ष्य में DN ढाबाड़े इनके अध्यक्षता में जिला सरकारी अस्पताल के मरीजों को और उनके रिश्तेदारों को फल बांटे गए। इस कार्यक्रम का आयोजन रिपाई के युवा जिला अध्यक्ष श्याम खिल्लारे और JB राउत इनकी ओर से किया गया। इस समय विजय मुळे, अरुण गायकवाड़, अप्पा गाड़े, मोरे सर, रवि वावळे, अनिल मुळे, भगवान कांबळे आदि इस समय मौजूद थे। आज दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व, क्रांतीसूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमचे DN दाभाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, सिव्हिल सर्जन साहेब यांच्या नेतृत्वाखाली, श्याम खिल्लारे युवा शहर अध्यक्ष व सर्व माझे टीम, विजय मुळे, JB राऊत, रवि वावळे यांच्या संकल्पनेतून आम्ही एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज रुग्णाला फळवाटप करण्यात आलेलं आहे आणि सर्व जनतेला मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय बुद्ध। परभणी शहर के डॉक्टर जाकिर हुसैन कॉलेज कॉर्नर से लेकर धार रोड खंडवा बाजार कॉर्नर का रास्ता पूरी तरह से उखड़ गया है और रास्ते में जगह जगह पर बड़े बड़े गड्ढे हो गए। इस रास्ते की इतनी अत्यंत दुरावस्था दिखाई देती है। यहाँ के नागरिकों को यातायात करने में बड़े ही तकलीफों का और कठिनाइयों का सामना करना पड़ता है। इस रास्ते के बड़े पैमाने पर धूल फैल चुकी है। यहाँ से गाड़ियाँ जाने से धूल के कारण यहाँ पर साम्राज्य दिखाई देता है धूल का, जिससे नागरिकों के स्वास्थ्य धोखे में नजर आ रहा है। इस रास्ते के नाली की साफ सफाई नहीं होने से बड़े पैमाने पर दुर्गंधी फैल चुकी है और बदबू के कारण इस इलाके में स्वास्थ्य के खतरा ज़्यादा मंडराता हुआ नजर आ रहा है। मनपा प्रशासन इस ओर रास्ते की नाली की साफ सफाई करते हुए रास्तों का काम तुरंत करते हुए खड्डा मुक्त रास्ता करे, ऐसी मांग यहाँ से नागरिकों की ओर से की जा रही है। रस्त्याला त्रास होला, खड्ड्यामुळे हे नाल्या हे बराबर नाही, रस्ते वगैरे करा, धुळीमुळे बिमार पडायलीत माणसं, सगळ्या घरात आवायला धूळ उडू यायची, स्वयंपाकावर देखील धूळ यायची, त्या नाल्या खराब व्हायल्यात, नाल्याला कोणी काढीनं। पुष्कळ नेत्यांनी आश्वासनं दिली पण काम एकानं नाही केलं। मतदानाला येतात पण कामाला येत नाही, सगळे पळतात, मग कोणीच काम करू शकत नाही। तिथं धुळीचा त्रास, सगळ्याला अस्थमा होतोय धुळीमुळे। सगळं लोकांच्या सुरक्षेचं एक मनपानं लक्ष द्यावं लोकांच्या शरीरात। आपल्या महापालिकेत खूप महापालिका झालेली आहे परभणीत, पुन्हा आपल्या इथं रोडाची काय अवस्था खूप दुरावस्था आहे। तिथं नाल्या बी खूप दिवसापासून पेंटिंग येतात, तिथं नाल्याकडे लक्ष नाही महापालिकेचं आपल्या। हे रस्त्यातून काम खूप दिवसापासून पेंटिंग आहे, पूर्ण परभणी शहराचे रोड होत आहेत, पण हे धार रोड काही अजून काही होत नाही। आपला रोड धुळीचा खूप त्रास आहे, इथल्या पूर्ण लोकांना, म्हातारे लोक हे पूर्ण दम्यानं आजारी पडत आहेत। हे महापालिकेने लक्ष द्यावं आणि काम लवकरात लवकर सुरू करावं आमची ही विनंती।
पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग, कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाटी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभनी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। सुराज्य शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी संगठन की ओर से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनके 134वीं जयंती के अवसर पर आदर्श शिक्षक पुरस्कार सम्मेलन का आयोजन किया गया। इस समय प्रमुख अतिथि के तौर पर भाजपा युवा मोर्चा के प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भुमरे, उप शिक्षाधिकारी येरमाळ सर, नवले पाटिल, अनिल लहाने, आकाश लोहट, विलास जोंधळे, गजानन जगाड़े, उमेश लहाने आदि इस समय हाजिर थे। आज संपन्न हुए आदर्श शिक्षक पुरस्कार सम्मेलन में 11 शिक्षकों को पुरस्कार देकर उन्हें सम्मानित किया गया। 14 अप्रैल के रोज शहर के विविध बुद्ध विहारों में पौधारोपण करते हुए महापुरुषों के 1000 किताबें बांटी गई। आज संपन्न हुए कार्यक्रम को कामयाब बनाने के लिए प्रवीण जोंधळे, वैजनाथ भेंडेकर, मारुति मलशिट्टे, मोर टाटे, इनके अलावा संगठन के पदाधिकारियों ने बड़ी मेहनत ली। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या पूर्वसंध्येनिमित्त आज या ठिकाणी परभणी जिल्ह्यातून एकूण 11 पुरस्कारांची निवड झालेली आहे। आदर्श शिक्षक तसेच आदर्श शिक्षिका यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। या पाठीमागचा उद्देश की शिक्षक बांधव जे मेहनतीने विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करत असतात त्या कार्याला कुठेतरी पाठीवर थाप म्हणून आणि हा जो जयंतीचा उत्सव आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला अनुसरून आणि त्यांच्या प्रती कुठेतरी एक सद्भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी हे पुरस्कार ठेवलेले होते। या पुरस्काराचा दुसरा एक उद्देश असा होता की समाजामध्ये जे द्वेषाचं वातावरण तयार झालेलं आहे या वातावरणाला कुठेतरी खीळ बसावी आणि जे मन प्रज्वलित व्हावेत ते म्हणजे की पुस्तक वाटप, महापुरुषांच्या ज्या विचारांच्या प्रती त्यांच्या वाचनातून 1000 पुस्तकांचं जे वाटप आपण या ठिकाणी जिल्हाभरामध्ये करणार आहोत त्या कार्यक्रमाची सुरुवात आज झालेली आहे। पालकांना त्या पुस्तकाच्या माध्यमातून समाजातील जी द्वेष भावना कमी करण्यासाठी मदत होणार आहे। आणि दुसरा विधायक कार्यक्रम म्हणजे वृक्ष लागवड। आज या ठिकाणी आपण माधवनगर परिसर तसेच आरोग्य कॉलनी परभणी तसेच रविराज पार्क या ठिकाणी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील उद्या जयंतीच्या दिवशी करणार आहोत। ज्यांच्या नशिबी अंधार होता त्यांना प्रकाशाचं दान दिलं, मानावे बाबासाहेबांचे उपकार किती, त्यांनी देशाला संविधान दिलं, असे थोर कायदे पंडित, विश्वरत्न, भारतरत्न, प्रकांड पंडित, संविधानाचे जनक, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 134व्या जयंतीनिमित्त माझे शतशः नमन। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सुराज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे एक छान उपक्रम राबवला गेला की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं पाईक असावं। याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप वाचनाची आवड होती आणि त्यांचं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे जो प्राशन करेल तो गुरगुरणारच। आणि ही ताकद विद्यार्थ्यांना कुठून मिळणार? शिक्षणातून, शाळेतून तर मिळतेच, पण त्याचबरोबर ही ताकद विद्यार्थ्यांना पुस्तकातून मिळते। आणि हे ह्याच उद्देश लक्षात घेऊन सुराज्य शिक्षक संघटनेनं इथं 1000 पुस्तकांचं वाटप, वितरण आणि त्याचबरोबर वृक्षारोपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे। याबद्दल हा उपक्रम त्यांचा खूप स्तुत्य आहे। प्रत्येकाने आचरणात आणावा असा उपक्रम आहे। आणि शिक्षणाचं, ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारे जे शिक्षक जे समाजाच्या प्रसिद्धीपासून वंचित राहतात त्यांचं कार्य समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शिक्षकांना एक अजून काम करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी या संघटनेनं आज आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज येथे संपन्न झालेला आहे। तर त्यांनी जे 11 शिक्षकांची निवड केलेली आहे ते 11ही शिक्षक त्यांनी कुठलाही वशिला न पाहता एक प्रत्येक शिक्षकाचं काम एक त्रयस्थ व्यक्तींच्या मार्फत मूल्यांकन करून हा पुरस्कार दिला गेलेला आहे। आणि ह्या संघटनेनं आम्हा सर्व 11 शिक्षकांना हा पुरस्कार देऊन जो सन्मान दिला आहे, मान दिला आहे, त्याबद्दल सर्व 11 शिक्षकांच्या वतीने मी संघटनेचे मनपूर्वक आभार मानते आणि संघटनेच्या पुढील कार्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते।
सत्यम दिव्यांग संगठन की ओर से आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनकी 134वीं जयंती बड़ी ही हर्षोल्लास के साथ मनाई गई। इस बार सत्यम दिव्यांग संगठन की ओर से डीजे लगाया गया और उसमें उन्होंने हर्षोल्लास से अपने गीत बजाते हुए और नृत्य करते हुए सभी दिव्यांग भाई समुदाय और उनके बंधु इस समय नजर आए। इस समय उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आमची सत्यम दिव्यांग संघटना करून साजरा करण्यात आली। कारण विशेष म्हणजे कसं आहे, आम्ही जी मोठमोठ्या जयंत्या साजरा होतात त्या जयंतीमध्ये आम्ही जाऊ शकत नाही। त्यामुळं एक आम्ही असा संकल्प ठरवला की आपले दिव्यांग बांधव आपण एक वैयक्तिक जयंती साजरा करू, जेणेकरून आपल्या दिव्यांग बांधवाला जयंतीचा लाभ भेटेल किंवा आनंद उत्सव साजरा करता येईल। या उद्देशाने आज आम्ही जयंती केली। आज आम्ही इतक्या मोठ्या उत्साहात केली की आज पहिल्यांदा आम्ही फर्स्ट टाइम डीजे लावला आहे। आज आम्ही 9 ते 10 वर्ष झाले जयंती साजरा करतो, तो पहिल्यांदा डीजे लावला। त्यामुळे आम्हाला इतका आनंद उत्सव झाला आहे आणि त्या उत्सवात आम्ही इतक्या मोठ्या उत्साहात जयंती साजरा केली। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व दिव्यांग बांधवांनी सत्यम दिव्यांग संघटनेच्या मार्फत आम्ही ही साजरी करण्यात आलेली आहे। तरी आम्ही सर्व दिव्यांग बांधवांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही प्रत्येक महापुरुषाची छत्रपती शिवाजी महाराज, सत्यशोधक महात्मा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आम्ही सर्व महापुरुषाची आम्ही जयंती साजरी करतो। याही वर्षी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आम्ही साजरी केलेली आहे। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें, बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि हमारी ली खबर सबसे पहले आप तक पहुंच सके। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.